न्याय व्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते. लोकांना न्याय मिळाल्याने मनशांती आणि समाधान मिळते. न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे. वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे. समता, प्रामाणिकपणा आणि न्यायता हा न्याय व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर S.S. फणसाळकर जोशी यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी 2025 या परिषदेचे आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले. याचे उद्घाटन डॉक्टर S.S. फणसाळकर जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण अध्यक्ष रामेश्वर V. जटाले, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते. मूड कोर्ट सोसायटी एस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. कारण आपलं जरी लॉ कॉलेज हे आता 1 महिन्यापूर्वी चालू झालं, त्याची बॅच ही 25 तारखेला चालू झाली. 25 तारखेपासून तुमचे रेग्युलर लेक्चर्स त्या ठिकाणी चालू झाले. परंतु मला माननीय फणसाळकर मॅडम यांना सांगायचं आहे की भारतातलं एकमेव असं लॉ कॉलेज आहे की ज्या कॉलेजला गेल्या वर्षी BCI बार काउन्सिल ऑफ इंडियाने नोव्हेंबरमध्ये मान्यता दिली. एकही लॉचा स्टाफ हा सोबत नसताना, एकही लॉचा विद्यार्थी नसताना या शिक्षण संस्थेला, या कॉलेजला BCI ची मान्यता मिळाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण नॅशनल लेवल मूड कोर्ट कॉम्पिटिशनचं आयोजन हे आपण केलेलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, या 3 राज्यांमधून जवळपास 18 टीम्स या कॉलेजमध्ये या मूड कोर्ट कॉम्पिटिशनसाठी आलेल्या होत्या. एवढंच नाही, ज्यावेळेला मग सगळा स्टाफ एकत्रित आला, सगळी लोक आली. आल्यानंतर कॉलेजनं दुसरं काय व्यवस्था केलेली असेल. मला सांगताना अभिमान वाटतो की भारत देशातलं एकमेव कॉलेज आहे ज्या कॉलेजनं पब्लिक प्रॉसिक्युटर कशा पद्धतीनं तयार झाले पाहिजे याच्यासाठीचा एक कोर्स डिझाईन केला. आणि तो कोर्स डिझाईन करून महाराष्ट्रातले 128 पब्लिक प्रॉसिक्युटर्सला आपण एकत्रित आणलं, DOPला एकत्रित आणलं, सगळ्या लोकांना एकत्रित आणून तो कोर्स डिझाईन केला. आणि तो कोर्स आपण पुणे विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलला तो आपण सँक्शन करण्यासाठी पाठवलेला आहे. येणाऱ्या पुढच्या दिवाळीच्या नंतर नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस पब्लिक प्रॉसिक्युटर्स आपल्याकडनं सर्टिफिकेट कोर्स आउट होईल, तो आउट करत असताना त्याला देखील सर्व विद्यार्थ्यांना, सर्वच लोकांना आपल्या त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाचं मॅजिक सुद्धा त्याच्यामध्ये ते भेटणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांना मला एकच गोष्ट सांगायची ती म्हणजे की या कॉलेजला विद्यार्थी असताना सुद्धा ज्या वेळेसला या कॉलेजला लॉसाठी काहीतरी करायला पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे जे कानाकोपऱ्यामध्ये जे लॉचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आपण काय करू शकतो का त्याचे प्रयत्न करत आहोत. आता तर विद्यार्थ्यांची संख्या आहे, 5 वेगवेगळे असेल, 3 वेगवेगळे असेल, हे दोन्ही कोर्सेस आपल्या शिक्षण संस्थेला BCI या वर्षी त्या ठिकाणी मंजुरी दिली आणि त्याची आज सुरुवात आहे. आणि त्या कॉलेजच्या निदर्शन कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. 2 दिवसाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. याच्यामध्ये पॅनल डिस्कशन असणार आहे. उद्घाटनाच्या समारंभामध्ये मॅडम आहेत, सर आलेले आहेत. समारोहाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपले PDJ येणार आहेत. 2-3 जजेस, फॉर्मर जजेस, ही सगळी लोक आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि पॅनल डिस्कशनच्या आणि 2 दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमातून जे अत्यंत उच्च दर्जाचं जे मी काम या विधी क्षेत्रामध्ये केलेलं आहे, ते अनेक नामवंत वकील असतील, नामवंत फॉर्मर जजेस असतील, सन्माननीय, त्याचबरोबर विविध क्षेत्रांचं मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर म्हणजे तुमचं सिव्हिल लॉ असेल, क्रिमिनल लॉ असेल, या तर 2 गोष्टी तर होणारच आहेत. परंतु प्रत्येक गोष्टी म्हणजे आर्बिट्रेशनचं असेल, त्याच्यानंतर त्यासोबत जर आपण पुढे गेला तर त्याच्यामध्ये जेंडर इक्वेलिटी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, फॅमिली लॉ असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असेल, मीडिएशन असेल, लेबर लॉ असतील, मीडिया लॉ असतील, त्याच्यानंतर आपला पब्लिक प्रॉसिक्युटरच्या रिलेटेड असेल, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, सगळ्या गोष्टींना टच करण्याचा प्रयत्न या 2 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती करणार आहे. Certificate courses, these are all the wonderful opportunities which you students will be having. Language is not barrier as such, though the topic on which I am talking is normally, whatever the grades are, whatever the opportunities are, whatever the privileges are of working in judiciary and the importance of judiciary, I may feel better in talking in English. That is the only reason. But I am really impressed
justice, and justice is the motto of this university, of this institute. Justice always implies fairness, equity, equality, and that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillar of the governance. आपल्या मराठीत आपण एक 3 स्तंभ म्हणतो, जसे एक्झिक्युटिव्ह, वन इज एक्झिक्युटिव्ह, अनदर इज लेजिस्लेचर, and third is judiciary. All are of equal importance. On the contrary, the Constitution, our Constitution which we have adopted in 19